हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वांग या झाडाबद्दल माहिती घेणार आहोत. वांग्याचे मूळ स्थान भारत असून बहुतेक सर्व राज्यात त्याची लागवड केली जाते. वांग्यामध्ये खनिजे तसेच अ, ब, क ही जीवनसत्वे, लोह व प्रथिने यांचं प्रमाण पुरेसे आहे. भारतात सन 2007-08 या वर्षात वांगी पिकाखाली सुमारे 5.66 लाख हेक्टर क्षेत्र उत्पादन 9,595.8 मेट्रिक टन तर उत्पादकता 16.9 टन प्रति हेक्टर होते. भारताच्या प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व अन्य राज्यात वांग्याची लागवड केली जाते. महाराष्ट्र या पिकाखाली सुमारे 29,400 हेक्टर क्षेत्र असून उत्पादन 479.2 मेट्रिक टन व उत्पादकता 16.3 प्रति हेक्टर आहे. महाराष्ट्रात विविध भागात आवडीनुसार वांग्याच्या विविध जाती आहेत. सांगली, सातारा भागात कृष्णकाठी चविष्ट वांगी प्रसिद्ध आहेत. अहमदनगर, पुणे व सोलापूर भागात काटेरी किंवा डोरली वांगी जास्त पसंत केली जातात. खानदेशात भारताची वांगी हा प्रकार अधिक लोकप्रिय असून विदर्भात कमी काटे असलेली वांगीना सर्वांना आवडतात. जातीची निवड करताना प्रामुख्याने त्या परिसरातील ग्राहकांची मागणी असणाऱ्या तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारा वाण निवडणे गरजेचे असते. हा वाण भरपूर उत्पादन देणारा, रोग कीड यांना कमी प्रमाणात बळी पडणारा, तेथील हवामानाशी मिळते-जुळते घेणारा असावा. लागवड करताना प्रामुख्याने सुधारित व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पद्धत, खत व पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण या बाबी महत्त्वाच्या आहेत. मांजरी गोटा ही जात फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे, गोल, जांभळट, गुलाबी असते. त्यावर पांढरे चट्टे असतात. फळाच्या देठावर काटे असतात. ही जात चवीला रुचकर असून फळे 4 ते 5 दिवस टिकून राहतात. सरासरी उत्पादन हेक्टरी 250-300 क्विंटल मिळू शकते. कृष्णा ही जात संकरित जात असून झाडे काटक असतात. फळांचा आकार अंडाकृती, रंग आकर्षक जांभळा असून त्यावर पट्टे असतात. फळाच्या देठावर, पानावर काटे असतात. सरासरी 400 ते 450 प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. फुलेहरीत ही जात मोठ्या आकाराची ही भरीत करणारी चांगली आहे. फुलांचा रंग फिकट हिरवा व टोकाकडे पांढरे पट्टे असतात. खरीप हंगामातील चांगली जात उत्पादन 200 ते 480 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता आहे. फुले अर्जुन ही जात संकरित असून फळे मध्यम आकाराची. फळांचा रंग हिरवा, त्यावर जांभळे पट्टे असतात. फळांचा आकार गोलाकार व थोडासा लांब, देठावर भरपूर काटे असतात. ही जात खरीप व उन्हाळी हंगामासाठी उपयुक्त